नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुक्यामध्ये बस डेपोमध्ये जो काही ग्राहकांची लूट चालू आहे या संदर्भात आज खुलासा केला. तर जे काही कार्ड 199 मध्ये मिळायला पाहिजे तर त्या कार्डची 300 रुपये वसुली केली जाते. त्याला जबाबदार कोण? पेठमध्ये हे सर्व चाललंय काय? मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि पेठमध्येच हा चर्चित विषय का असतो? काही ना काही आगळं वेगळं चालूच असतं. तर याला जबाबदार कोण? धन्यवाद. सोपान पवार, पेठ. तुमचं नाही मांडलं. ह्या कंपनीवाल्यांनी 100 रुपये कशाला घेतले? घेतले ते आम्हाला मान्य आहे. 100 रुपये घेतले चांगली गोष्ट आहे. टॉप अप मारा ते पण चांगले. तुला घेतले का कंपनी? आम्हाला घेतलेलं नाही. तर मग त्याच्यावर उल्लेख कर ना. हा जीएसटी कसं केला? जीएसटी तर लगेच 21 रुपये वसूल केले तुम्ही 199. ते बॅलन्स ते टाकून ना तो पण ऍड केला पाहिजे. आम्हाला एवढंच म्हणणं आमचं. 2,20,000 रुपये नुसते लोकांकडून गोळा केलेले आहेत. हे काम घेतलं कसं तुम्ही? हे आता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करायला घेतलं का? मी एक कार्ड काढते, एक कार्ड तुम्हाला किती पैसे देणार आहे का? एका महिन्यामध्ये 2 लाख रुपये तरी इन्कम केलंय. 2,20,000 रुपये. तुम्हाला एका कार्डमध्ये आता पण 22 कार्ड काढले. काय नाही बोलले ते गुणिले 100 ते काय असे 2,20,000 रुपये होतात. आणि याचं एक कार्डचे किती घेतलं होतं? 300 रुपये घेतले. नमस्ते. हे तुमचं सगळं म्हणणं आहे. ज्या गरीबाकडून आपण 100 रुपये एक्स्ट्रा घेतले गेले मग त्याचं समायोजन तू कसं कसं करणार आहे? या दोघा तिघांना समजून सांग. नसल होत तुझ्याच्यानी 2,20,000 मागे रुपये सांगेले सहकार्याची मागणी होती. एवढे जे झाले तुमच्या तक्रारी तुम्ही फक्त तर लेखी तक्रार केली आपण. काही तक्रार नाही DCC बोला. हा? DCC बोला. डिस्ट्रिक्ट बोलते त्याच्याकडे कोण डिस्ट्रिक्ट पार्टीचं असेल नाही ना. नाही तुमच्या DCC बोला. नाही आम्ही आमचं काम केलेलं आहे का? हे काय काम आमचं नाही. ते त्याच्यावर नियंत्रण ठेवलं. बरोबर. आता या हा इथं काय जसं झालं सर? 2,20,000 तुझे नमस्ते. 22 करायचा पण इश्यू झाला. साहेब. त्या कार्ड बाबत तक्रार पण केली होती तुमच्या मॅनेजरकडे. अजून काही झालं नाही. 300 रुपये घेतले जातात तिथं. कसं येते नेमकं? बरोबर केला होता. अजूनही चालूच आहे ते. 300 रुपये घेतात. त्या पावतीवरती कुठं उल्लेख? हा पेटला डीएम साहेब आहे समोरच. या. हॅलो साहेब, नमस्कार. पाठवून देतो साहेब. मी त्याला वॉर्निंग लेटर पण दिलं होतं साहेब. बाहेर बोर्डही लावला. आता चालेल. 2200 हो सर. 2200 लोकांचे कार्ड पैसे पैसे extra घेतले. वसूल लोकांना पैसे भेटवायचे 100 रुपये. सर मी जगन्नाथ भागवत गावी पेठ डेपोत काम करत होतो. तर जे 100 रुपये एक्स्ट्रा घेणार होतो तो मी 100 रुपयाचा टॉपअप मारणार होतो. आतापर्यंत किती कार्ड तयार झाले तुमच्याकडून? झाले असतील 25, 22, 23. टोटल अमाऊंट किती जमा झाली? साधारणतः झाल्यास 1,20,000 पर्यंत. बरं. मग एक कार्डची म्हणजे ठराविक जी काही रक्कम आहे ती 99 रुपये आहे. हां 199. हा 199. तर टोटल पैसे एका लाभार्थ्याकडून का एक प्रवाशाकडून किती घेतले तुम्ही? 300 रुपये. 300 रुपये. वरचे पैसे जे घेतलेत त्या पैशाचं पावती किंवा काही त्या लाभार्थ्याला प्रूफ म्हणून दिलं का तुम्ही? सदर आपला ग्रामीण भाग असल्यामुळे लोक नंतर पैसे देणार नव्हते. त्याच्यामुळे टॉपअप करणं हा गरजेचा होता 100 रुपयाचा. आता त्यानुसार लोकांकडून ती रक्कम घेतली गेली आणि नंतर मी 100 रुपयाचा टॉपअप मारणार होतो. मारणार होतो आणि मारलं याच्यामध्ये फरक आहे. रक्कम तर तुम्ही घेतली. हा मग कार्ड येण्याच्या आधी टॉपअप करून देता येत नाही साहेब. कार्ड आल्यानंतरच तो टॉपअप करावा लागेल ना. मग ती अगोदरच रक्कम घ्यायला नाही पाहिजे होती. जी कार्डची किंमत होती किंवा जे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण एखादा व्यक्ती आपल्याकडे गरीब असल्यामुळे नंतर त्यांच्याकडे पैसे आता उर्वरित ही जी काही कार्ड चालू उल्लेख का केला नाही टॉपअपचा 100 रुपये? कार्ड चालू करणं हे आपल्याला गरजेचं होतं. बरोबर. मग नंतर तू मारो अगर न मारो ही त्याची जबाबदारी आहे. आता तुम्ही पैसे घ्यायचे कशाला? मग 100 रुपये अगोदर नाही ना, बाई. तुम्ही त्या पावतीत उल्लेख केला का टॉपचे 100 रुपये? पावती देताना 199 रुपयाची दिली. कार्ड रीड किंवा चालू झाला नसता
तर तो प्रवासी तसाच तो कार्ड म्हणजे बंदच हिंडवला असतं बस त्याला मारावंच लागणार. प्रवासीने कार्ड तयार केलं म्हणजे त्याला त्याचा सो म्हणून वापर करायचा नव्हता, बरोबर. त्याला त्याचा उपयोग करायचा होता, मग तो मारणारच होता, मारावंच लागेल. मारावंच लागेल. मी मोबाईल घेतला सवलत भेटणार आणि नाही त्याचा त्याच्यात जर प्रवासात. रिचार्जच मी मारला नाही तर त्याचा उपयोग नाही. तसं त्या कार्डचा जोपर्यंत तो रिचार्ज किंवा त्याचा टॉपअप मारल्याशिवाय त्याला त्याचा उपयोग होणार नाही. तर मग अगोदर तुम्ही जे पैसे घेतले, आता हे सर्व आपण बघितलं तर हे जे काही रक्कम जमा करायची ती तुम्ही किती वेळात किंवा किती दिवसांनी करणार? तर ते कार्ड आता ते ऍक्टिव्ह झाल्याशिवाय ते टॉपअप मारता येणार नाही. किती दिवसात ऍक्टिव्ह होईल ते कार्ड? त्याला पण काहीतरी असेल ना मर्यादा, नाही ना, किंवा आयुष्यभर त्याला माणसाचं काम ऍक्टिव्ह होणारच नाही का? 2-4 दिवसात चालू होईल जेव्हा सॉफ्टवेअर. मग तेच आम्ही विचारतोय आम्ही की तेच म्हणणं आहे, एवढे कार्ड तयार केले मग त्याच्यात काही तुम्ही का केले? काही तरतूद असेलच ना. आमचं पण म्हणणं नाही, आहे. सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम असल्यामुळे ते सध्या कार्ड टॉपअप करणं बंद आहे किंवा ऍक्टिव्ह करणं बंद आहे. जेव्हा सॉफ्टवेअर व्यवस्थित सुरळीत चालेल तेव्हा आम्ही टॉपअप नाही, कधी चालू सुरळीत कधी चालू? टक्के ही तुम्ही योजना कार्ड- किंवा जी काही सवलत आहे ती सक्सेसच होईल. तुम्ही असं कार्ड आम्हाला काढणं guarantee सुरू देते. करून 1 महिना होऊन उलटून गेला तरी एकही कार्ड ऍक्टिव्ह अजून नाही, म्हणजे काय हा, नेमकं? म्हणजे प्रश्नचिन्ह तयार होतं हा, तिथे. तर ते मग हा कंपनीचं आदिवासी जो भाग सॉफ्टवेअर आहे. आहे ना तो व्यवस्थित चालूच नाही राहील. मोल मजुरी करून पैसे घेतले जातात. करणारे 100 पैसे घ्यायला चालतं. कार्ड लोक आहेत, काही यांच्या पाठीमागे भूमिकाच नाही. तर अशा लोकांची जी जर पैसे गेला आम्ही असाच आरोप करणार कसं नाही. आपले ही जी मी योजना जी लागू केली होती ना साहेब, तुम्ही योजना लागू केली होती? त्या गरीब भागात असल्यामुळे ती थोडीशी त्यांना लागू केली होती. आता समजा एखाद्याकडून आम्ही कमी घेतले असते, एकाकडून 100 रुपये जास्त घेतले असते तर ती लोकांना दुभाव झाला असता. मग त्याच्यामुळे एक कंपल्सरी एक आकडा चालू होता. मग 100 चालूच ठेवले. पावतीवर का लिहिलेलं नाही? 300 रुपये लिहा ना पावतीवरती. पावती 300ची का दिली नाही आमचं तेच म्हणणं आहे. पावती 300 आपण रुपये. व्यवहार करतो, काही पण घेतो तर त्याची जी किंमत आहे ती पावती तर आपण घेणार. तसं तुम्ही जे काही आता लोकांकडून ग्राहकांकडून 300 रुपये घेतले, कार्डची किंमत 199, तर याच्यामध्ये फरक पडतो का नाही? हा, मग हे उर्वरित पैशांचं तुम्ही टॉपअप मारून देणार किंवा जे काही top up सांगणार, मारणार, काय guarantee? ती guarantee नाही. नाही गॅरंटी कसं सांगता येईल? आता कंपनीचा रूल असल्यामुळे टॉपअप मारणं गरजेचं आहे. तुम्ही टॉपअप करून देणार ना. तुम्ही सरकारी माणसं आहात का कंपनीचे माणसं आहात? तुमच्याकडे काय प्रूफ आहे मी कंपनीचा माणूस आहे का? आयडी कार्ड द्या आम्हाला. कंपनीचे आहात मग तुम्हाला कोण नेमणूक केली एवढी तर? रक्कम एवढी अमाऊंट जमा केली कोणत्या नेमणूक कोणी केली? मग इथे- कंपनीवर काय या भरोसा? ठिकाणी जे काही बस कंपनी स्टॉपमध्ये देणार आहे तुम्हाला टॉपअप मारून. जागा तुम्ही उपलब्ध अधिकृत केली. माणूस नाही. आता एक आव्हान पाठवलं. याचं काय नाही, यांचं आव्हान आता वरिष्ठ कार्यालयात हेच अनियमित आढळली 300 रुपये दिले. साहेब, पण आमचं म्हणणं असं आहे का एवढं आता ह्या डेपोमध्ये हे सर्व त्याला जागा दिली, तुम्ही त्याची व्यवस्था केली, मग एवढं जर त्याने पैसे 300 रुपये घेतले ना, मग कोणत्या बेसवर गेले? 99 रुपये कुठे आणि 300 रुपये कुठे? तुम्ही आपल्याला सांगताना ते आता तू आत्ता इथेच सांगतोय तर मी तुम्हाला रिचार्ज करून देणार, टॉपअप मारून देणार 100 रुपयाचा. आता मग याच्याविषयी पण मग घेतो लाभार्थी कार्ड वगैरे- कार्ड फक्त कार्डाचे, हा. त्याच्यात टॉपअप करणं हा वेगळा विषय. पण मग सर पैसे घेतलेले आहेत ना त्यांनी टॉपअप करून द्यायला मग तयार आहे आता ना. याची गॅरंटी आमचं म्हणणं तेच आहे, काहीतरी प्रूफ द्यायला पाहिजे होते त्यांनी. जशी परिस्थिती असेल तसं टॉपअप करा ना. तुम्ही अधिकृत माणूस नाही. खरोखर तालुक्यामध्ये हा जो एक विषय आहे तर हा चिंताजनक आहे आणि सर्व संबंधित अधिकारी यांची सुद्धा ही जबाबदारी का आपल्या क्षेत्रात बस स्टॉपमध्ये हे जे काही चालू आहे तर खरोखर हे चुकीचं आहे. जी कार्डची किंमत आहे 199, अधिकृत ज्या लाभार्थ्याकडून 300 रुपये घेतले, उर्वरित जी काही रक्कम 100 रुपये आपण म्हणतो, तर हे खरोखर चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत आणि याचे ते स्वतः सांगतात की आम्ही ते उर्वरित टॉपअप मारून देऊ, पण आत्तापर्यंत 2000हून अधिक कार्ड त्यांनी तयार केले, एकाचं सुद्धा मारलेलं नाही. धन्यवाद. सोपान पवार पेठ.